त्याच्यानंतर त्यांच्या पेशी जे असतात ते स्ट्रॉंग होतात आणि त्याच्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी सगळ्यात बेस्ट. बऱ्याच लोकांना औषधी सहन होत नाहीत किंवा औषधांचे साईड इफेक्ट होतात किंवा बरेच औषधी उपचार घेतल्यानंतर पण त्यांना प्रॉपर रिझल्ट येत नाहीत. जसं आयुर्वेदिक औषधी आहेत त्यांना रिझल्ट येण्यासाठी खूप वेळ लागतो आणि त्याच्यामुळे काय होतं की परमनंट नपुंसकत्व येऊ शकतं. नमस्कार मित्रांनो, बऱ्याच लोकांना औषधी सहन होत नाहीत किंवा औषधांचे साईड इफेक्ट होतात किंवा काही लोक औषधी म्हणजे त्यांची घ्यायची इच्छा नसते किंवा बरेच औषधी उपचार घेतल्यानंतर पण त्यांना प्रॉपर रिझल्ट येत नाहीत. अशा लोकांसाठी कोणती थेरपी बेस्ट आहे त्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने सेक्स एज्युकेशन आणि सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासमोर ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे. खरोखर माझा हा जर प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना, आपल्या मराठी बांधवांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण माझ्या व्हिडिओचा काही ना काही बेनिफिट नक्कीच झाला पाहिजे. तर मित्रांनो, अशी बरेच माझ्याकडे पेशंट येतात की ज्या लोकांना मेडिसिन देणं पण शक्य नसतं, कारण की ते डायबिटीज म्हणा किंवा इतर आजाराने किंवा हार्टच्या आजाराने त्रस्त असतात आणि त्यांना 7-7, 8-8 मेडिसिन चालू असतात. अशा लोकांसाठी माझ्याकडं एक शॉकवेव्ह थेरपी आहे. ही शॉकवेव्ह थेरपी नेमकं काय आपण समजून घेऊया, कारण की बऱ्याच लोकांना औषधांचे काहीतरी साईड इफेक्ट होऊ शकतात. जसं आयुर्वेदिक औषधी आहेत त्यांना रिझल्ट येण्यासाठी खूप वेळ लागतो आणि जे इन्स्टंट रिझल्ट देणारे जे व्हायग्रासारखी औषधी असतात हे हार्डली 1 ते 2 वर्ष काम करतात, त्याच्यानंतर ते काम करत नाहीत आणि त्याच्यामुळे काय होतं की परमनंट नपुंसकत्व येऊ शकतं. तर यांच्यासाठी माझ्या क्लिनिकला आहे शॉकवेव्ह थेरपी. आता शॉकवेव्ह थेरपी म्हणजे काय आहे? शॉक म्हणजे तुम्ही काही भ्यायची गरज नाही आहे. शॉक म्हणजे शॉक नाही लागणार. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात आणि या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आपल्या ब्लड व्हेसल्स जे असतात ते आपलं जे इंद्रियाच्या अवतीभोवती पूर्ण जे जाळं असतं त्या जाळ्याला क्लीन करण्यासाठी ही शॉकवेव्ह थेरपी असते. आणि त्यामुळे काय होतं, तिथलं रक्तपुरवठा जर वाढवला तर तिथलं स्पॉन्जी टिश्यूची हेल्थ वाढते, तिथले मसल चांगले स्ट्रेंथनिंग होतात, त्याच्यानंतर त्यांच्या पेशी जे असतात ते स्ट्रॉंग होतात आणि त्याच्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी सगळ्यात बेस्ट थेरपी शॉकवेव्ह थेरपी आहे, ज्याचा तुम्हाला अजिबात त्रास होत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. ज्याप्रमाणे आपण कुठेही जर काही आपल्या जॉईंटमध्ये किंवा टेंडनायटिस किंवा पेन झालं तर आपण फिजिओथेरपिस्टकडे जाऊन शॉकवेव्ह थेरपी घेतो, त्याचप्रमाणे आमच्याकडं आपल्या प्रायव्हेट पार्टसाठी फोकल शॉकवेव्ह थेरपी ही इन्स्ट्रुमेंट आम्ही आणून ठेवलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट खूप छान मिळत आहेत. ही जे शॉकवेव्ह थेरपी असते हे आठवड्यातून 2 वेळा घेणं गरजेचं असतं आणि 12 सिटिंगचा कोर्स पण घेणं गरजेचं असतं. जर 12 सिटिंगचा जर प्रॉपरली तुम्ही जर कोर्स केला तर मला वाटतं 2 ते 3 वर्ष तुमचे चांगले जाऊ शकतात आणि 2-3 वर्षानंतर तुम्हाला रिपीट करण्याचं काम पण पडू शकतं. तर तुम्हाला असे काही जे माझे व्ह्युअर्स आहेत ज्यांना औषधी नको, औषधी घेऊन घेऊन कंटाळा आला, कारण त्यांना काही बरीच औषधी चालू असतील आणि ज्यांना साईड इफेक्टचा त्यांना भीती असेल, अशा लोकांनी केव्हाही माझी अपॉइंटमेंट घेऊन माझ्या क्लिनिकला येऊन त्यांनी शॉकवेव्ह थेरपी नक्कीच विचारणा करावी, समजून घ्यावं आणि त्यानंतर माझ्या क्लिनिकला शॉकवेव्ह थेरपीचा कोर्स करावा. तर डेफिनेटली विदाऊट मेडिसिन वी कॅन ट्रीट युअर ऑल डिसीजेस, हे तुम्ही लक्षात ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.